पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. धन्यवाद येशू. हालेलुया. आपण कोणाला तरी सांभाळा म्हणून बोलतो, त्याचा अर्थ काय आहे? सांभाळ, पाहिजे तेवढ्या संपत्ती मिळालं म्हणून जीवन झालं असे तुम्हाला एक सत्य सांगताना कान देऊन ऐकायचं. म्हणून कान देऊन ऐकायला पाहिजे. अशी गोष्ट बोलताना येशूने 2 वेळी बोलायच्या, मी तुम्हाला खरे पुरे सांगतो. हालेलुया. म्हणजे कोण झोपलेला जर असेल तर परत एकदा जागे होऊन ऐका. सत्य बोलतो म्हणून काही ठिकाणी येशू बोललेलं आहे, काही ठिकाणी येशूने सत्य म्हणून बोलतो म्हणून बोललेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, कोणत्याही गोष्ट आपण देवाच्या हातातूनच घ्यायची. देवाने दिलं तर घ्यायचं, देवाच्या हातातून घ्यायचं. देवाने तुम्हाला काहीतरी दिलं तर त्या गोष्टीतून तुम्हाला धोका कधी होणार नाही. देवाच्या हातातून तुम्ही जे घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला कधी धोका होणार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आज मी तुम्हाला एक सत्य प्रकट करून बोलत आहे. हालेलुया. हालेलुया. बायबलमध्ये अनेक गोष्टीविषयी देवाने बोललेलं आहे सांभाळा म्हणून. हालेलुया. हे एक जोरदार सांभाळ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. कोणत्याही गोष्टी कोणाकडून घ्यायचं? देवाकडून. कोणतरी आणून तुमच्याकडे असं दिलं तरी घेताना सांगायचं, देवा मला हे तुझ्याकडून पाहिजे. देवाच्या हातून घ्या, तिथे एक आशीर्वाद होणार. 3 महिन्यापूर्वी मला पावलेली ताई आहे, मी त्या ताईला बोलतो. हालेलुया. या ताई भाजीपाला विकत आणलं तरी ताईंच्या घरी एक प्रार्थनेची खोली आहे. हालेलुया. भाजीपाला विकत आणलं तरी त्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये ते भाजीपाला घेऊन जाणार आणि येशू जवळ जाऊन समर्पण करून एक प्रार्थना करून येशूच्या हातातून ते घेऊन जातात. मग स्वयंपाक करतात. मिस्टरांना मुलांना वगैरे पगार मिळाला तरी ही ताई मम्मीच्या हातामध्ये मिळालेले पगार पहिले प्रार्थनेच्या खोलीमध्ये घेऊन जात आहे आणि देवाला देत आहे. देवाच्या हातातून ते स्वीकार करून पुढे जात आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. मी तुम्हाला बोललो बायबलमध्ये अनेक गोष्टी लिहिलेल्या आहे सांभाळा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या बरोबर बसलेले एक बंधू आहे, ज्याने मला विचारलं, भाऊ मी गाडी चालू का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. तुमच्या बंधूला सांगितलं नाही सांभाळा म्हणून. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, हे सांभाळण्याचं काम कोणाचं आहे? फक्त चालवायला चालू करतात तेव्हा नाही. एक्सपर्ट झाल्यानंतर चुका जास्त होतात. तेव्हा शिकत आहे तेव्हा अनेक गोष्टी सांभाळूनच करणार. कोणी बोलणार नाही तरी सांभाळणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. ही बोललेली ती गोष्ट आहे. त्या अनुषंगाने तुम्ही YouTube मध्ये अनेक वेळी इकडे तिकडे तरी ऐकलं असेल.
हालेलुया. तरी मी त्याचा काय अर्थ आहे म्हणून मी तुम्हाला आता सांगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी कोणाच्या तरी घरी गेलो. हालेलुया. मी त्याच्या घरी जाऊन बसलेला असताना येशूने मला काहीतरी संदेश द्यायला चालू केलं. मी त्या घरातील लोकांना सांगितलं पेपर घेऊन या. हालेलुया. त्या पेपरमध्ये प्रभूने दिलेल्या संदेश मी लिहून दिले. हालेलुया. त्यातील एक संदेश असा होता, तुम्ही राहताय ते घर देवाकडून घ्या. हालेलुया. प्रियानो, त्यानंतर मी त्यांना त्या गोष्टीचा स्पष्टीकरण वर देता मी त्यांना सांगितलं तुम्ही येशूकडून जे घेत आहे ते रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये द्यायची गरज नाही, तरी तुम्ही कोरा कागद घ्या. हालेलुया. मी त्यांना सांगितलं मरियाचा पुत्र योसेफचा पुत्र येशूकडून मी राहत आहे ते घर. मी त्यांना सांगितलं तुम्हाला पाहिजे ते रक्कम द्या. हालेलुया. अमुक रक्कम खर्च करून मी स्वीकार करतो म्हणून सांगितलं. ते लिहून घ्या. त्या घरातील लोकांना मी सांगितलं तुम्ही एक काम करा, 800 रुपये त्यांना सांगितलं पॅरिश मध्ये दानार्पणाच्या पेटीमध्ये जाऊन टाका आणि तुम्ही राहत आहे ते घर येशूच्या हातून घ्या. हालेलुया. त्या घराची गरज वगैरे काही नव्हता, तरी फादरनी बोललेलं आहे म्हणून त्याने ते पाळले. दुसऱ्या दिवशी सकाळी 800 रुपये दानार्पणाच्या पेटीमध्ये टाकले. हालेलुया. त्यानंतर घरी आले. थोड्या वेळाने त्या माणसाची मम्मी त्याच्याकडे येऊन बोलली, बाळा मी तुला भरपूर धोका दिला. माझा जेवढा प्रॉपर्टी होते मी विकून रिकामी झालेला आहे. आता माझ्याकडे 2 करोड रुपये राहिलेला आहे. ते मी आता जाऊन तुला घेऊन आणून देतो. त्या माणसाला किती बेगीन आहे मला माहित नाही. 2-3 दिवसामध्ये त्याच्या बेगीन एक पाठोपाठ आले आणि येऊन त्याला बोलले की हक्क सोडण्याच्या सही आम्ही तुला करून देतो. त्या माणसाने कुणाकडे गेले नाही, विचारलं पण नाही. काय केलं, फादरांनी बोललेले वाक्य त्याने पूर्ण केलं आणि देवाला जे द्यायचं ते देवाला दिलं. पायाच्या कालच्या भागामध्ये असलेल्या काही नर्व सुंदाळून वगैरे आहे एका भागामध्ये, त्यामुळे दुखणे होत आहे असे कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी मांडीच्या भागामध्ये त्रास होत आहे, त्या व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. पोटामध्ये गेली अनेक दिवस जे त्रास चालू होते ते पूर्णपणे येशूने आता बरे करून कोणाला तरी आशीर्वाद दिलेला आहे. छातीमध्ये गॅस भरण्यामुळे होणारा त्रास प्रभू दूर करून देत आहे. कोणतरी विश्वासघात केला, त्यामुळे हृदयामध्ये जे त्रास होत आहे ते त्रास येशूच्या सानिध्यामध्ये ज्याने विश्वासघात केला त्यांना क्षमा करायला येशू तुम्हाला संधी देत आहे. संतांच्या प्रार्थनामध्ये राहिलेले कोणतरी अनेक संतांना हाक मारले तरी उत्तर मिळालं नाही म्हणून दुःखी आहे, त्या व्यक्तीला पवित्र आत्मा सांगत आहे तुझा हृदय अजून शुद्ध झालेले नाही म्हणून तू कोणालाही हाक मारून उपयोग नाही. श्वास घ्यायला असलेले त्रास प्रभू अनेकांना दूर करून देत आहे. प्रभू सांगत आहे तुला दिलेल्या वेळेचा तू सदुपयोग कर. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.